अण्णा कुठे होतात तुम्ही? तुमचा काहीच पत्ता नव्हता. नाही म्हणजे घरातले सगळे तुम्हाला शोधत होते ना, काळजी करत होते. अरे दत्ता बघतोस काय? टॉवेल घे त्यांचं. सरिता जागो, पाणी काढ. अगो जा आधी, मी पाणी हाडते. हा अण्णा रात्रभर कुठे होतात? काय विचारते मी अण्णा? घ्या पाणी घ्या. ताई यांना लिंबू सरबत द्या. बघा ना केवढे अशक्त वाटतायत. मीच बनवून आणते. पाणी घेतास ना अंगावर सून? गावला सगळा? हो. साखर व्हायच्या डब्यात. हा बर. मी यांका कापडा देऊन इलय. हा काय करतास? आणि गेलास नाही अजून घरात? अण्णांसाठी लिंबू पाणी करते. कित्या? अगं अवस्था बघतेस ना त्यांची. हो तुम्ही कित्या करतास? घरात त्यांची सून असा, चेडू असा, आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे लगीन करून घरात आणलेली त्यांची हक्काची बायल असा. अहो आई असत ना, आये देतील. अहो त्यांका पण काळजी असा. काल रातभर यांना घरात येऊक नाही ना, तर त्यो पण रात्रभर जागे होते. अशी कित्येक वर्ष काढल्यानी आहेत त्यांनी. काय करणार? अण्णांच्या नावाचा मंगळसूत्र गळ्यात बांधलानी ना, त्यांच्या नावाचं कुंकू लावतात. बायल असत ना अण्णांची. पण तुम्ही कोण असास? कोण असास तुम्ही? सरिता. काल रातच्या ताप ये होतो, पण अण्णा थांबले काय? नाही थांबले, गेले ना बाहेर. काल तुमका एवढा समजावलंय पण नाही समजला. सरळ सांगून पण समजत नाही तुमका. उठा, उठा आहेस ना, उठा म्हणताय तर. आम्ही घेवा अण्णांची काळजी. तुमका आरामाची गरज असा, तुम्ही आराम करा. औषध लक्ष ठेवूक सांगले ना. काय झाला? खाई गेलो होतोस? मडी काढू निघ. यो बघा, आहे पण इले. काय गो सरिता? आहे बघा ना, किती समजावलं हेंका, पण काय कळतच नाही. काय झाला? सांगू? सांगू आहे का सगळं? अगो काय सांगतस? ताई काही नाही. असा कसा काय नाही? काल रातच्या केवढा समजावलंय तुमका, ऐकलास? अहो काय झाला सांग तरी मका. ताई मी सांगते ना, खरंच काही नाही. थांबा, मी सांग. आहे गेल्या वेळे खेळ हैसरीले, नंतर हैसर काय ना काय होक लागला. काल इल्यो, काल हेंका चक्कर इली, मग हयच थांबल्यो. थांबण्याचा माका काय नाही, पण माका सांगा, ह्यांनी
यांनी स्वतःची काळजी घेऊ नको काय? आधीच काय ना काय मागे लागला ना, आराम करूक नको? होय तर त्याच काल रात्री समजावलं. अगे पण ऐकतात खय? म्हणून सांगितलंय जावा आपल्या घराक, नको थांबू हय. सरिता, आय ऐका तरी माझा. हेंका अण्णांचा स्वभाव माहिती असा ना. अण्णांनी आरडाआरड केल्यानी तेंका आराम गावणारा काय? म्हणून म्हटलंय की हैसर नको, घराकच जाऊन काय तो आराम करा. बरोबर नाही? तुम्ही काळजी करू नका. हा, आम्ही असो ना सगळेजण. वय तर मी पण ताच म्हणी होतय. आये हं? या लिंबू पाणी ना अण्णांका घेऊन जावा, म्हणजे बरं वाटत ना तेंका. बरं, येते मी. जपून जा. हा, काळजी घ्यावा स्वतःची. येते हा. तुमका बघून आणखी घाबरले होते ते. राज्यात पण ताप इलो होतो. डॉक्टरांका बोलवायचा की नाही काय कळत नव्हता. हो, तुमका शोधा होतय, पण तुम्ही खय नाही होता. मेला नाही ना, जिता गेला नाही सोन. निघ. लगीन करून घरात आणलेली त्यांची हक्काची बायल असा. पण तुम्ही कोण असास? काल रातच्या ताप ये होतो, पण अण्णा थांबले काय? नाही थांबले, गेले ना बाहेर. मी शेवंत आहे. अख्ख्या नाईक कुटुंबाला पुरून उरेन. नवसाचं पोर गेलो आमचं. नाही होणार म्हणताना त्याचं लगीन झाला आणि सोल्यासारख्या पोर पदरात पडला. आमच्यासाठी काय नाही केलं त्या पोरात, सगळा केल्या. वच्चीचो असा स्वभाव, पण त्याच्याशी पण जुळवून घेतलेलं पोरात. घर चालवण्यासाठी वाड्यावर जाऊन धुनी भांडी करूक लागला आता. 2 घरांचा वैर असतात, पण अण्णाचं पण मन जिंकल्या. अण्णान स्वतःहून ठेवलेलं ते का वाड्यावर. पाटणकरांकडे पण जाय होता का भाग. आता काय जरा वयाच बरे दिवस येते तसं वाटत होता, तोपर्यंत हे असा झाला. आमचा शोभा निघून गेला, फसवून गेला. मायराक जाताय म्हणा सांगायला गेला, थंय शोधलं, अख्खो गाव पालतो घातलं. खयलाय गावला. आमचा शोभा परत येऊ खोया तर नाहीला तर आम्ही जगायचं कोणासाठी. वच्चीची अवस्था माका बघवत नाही. वाटत सगळं संपवायचं. झोपेतच वच्चीचं गळ आवळायचो आणि स्वतःच पण, म्हणजे मागे कोणा कसली चिंताच उराग नको. आबा, रडू नको रे आबा. माझ्याकडे बघ, बघ माझ्याकडे. शोभाबद्दल
माझ्याही कानावर सगळं येत होत, पण माझा विश्वास बसला नाही म्हणून मी दुर्लक्ष केलं. पण आता तू येऊन मला सांगायला लागलास तेव्हा ती दीन दुबळी शोभा माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली. अरे तुझी ती सून असली तरी मला सुद्धा काही परकी नाही आहे. काशीच्या लग्नाच्या वेळी मी पैसे दिले. का दिले? तू माझा मुलगाच ना. मग शुभा माझी सून नाही का झाली? शोभा अशी गेली त्याचं वाईट वाटते, पण त्याही पेक्षा त्याचं जास्त वाईट वाटते की 2 दिवस उलटूनही तू आज येऊन हे सगळं मला सांगतोस. चुकला. अरे अण्णाच्यात आणि तुझ्यात वैर आहे, पण हे तू येऊन हक्कानं मला सांगू शकत होतास ना, होय ना? चुकला चुकला माझा. पण ती चूक आता सुधारायची आहे. उठ उठ म्हणतो ना. चला काय सर? पोलीस स्टेशनला. पोलीस? रे जी गोष्ट 24 तास उलटून गेल्यावर करायला पाहिजे होती ती तू केली नाहीस. आधी जाऊन तक्रार करूया. तिथले अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत, लगेच चौकशी सुरू करतील. त्याचं कामच आहे ते. चल. करशील 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 परत? हा, अण्णांनी एवढा बजावून सांगितल्याने होता की ट्रंक वाळत टाक म्हणा, पण नाही, तुझ्या मनात तिला ताच केलंस तू. आता ती ट्रंक सापडत नाही. त्याच्यात काय होता या कळूच्या आधीच ती गायब झाली. तर हा दुःख असाच, पण ती दुसऱ्या कोणाकडे सापडली तर? मी 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 खाल्लेली माती अण्णांका कळली तर मारूनच टाकतील, माका मारूनच टाकतील. खाशील खाशील माती, खाशील खाशील खाश. अरे तोंट्या, इथं काय करतोस? मी काय नाही हो, असंच आपलं सहज फिरत होते. हे सर आबानू शोभाचा काय हो? तोंट्या, सापडेल ती. नेने काकानू कशी काय हो? हा, यांनी अख्ख्या गावात शोधलं आणि खरंच नाही ना? अरे यांनी यांच्या पद्धतीने शोधलं. कायदा आहे, कायद्याचे मार्ग वेगळे असतात. पोलीस शोधून काढतील तिला. आम्ही आता पोलीस स्टेशनलाच निघालोय. चला आबा, उशीर होतोय आपल्याला. नेने काकानू या विचारू हो तुमका, एखादी वस्तू हरवली असतात तर पोलीस शोधून देतात काय हो? तुझं काय हरवलंय का? माझा काय हरवतला? काय काय असा तरी काय माझ्याकडे हरवू? हा काय बनू? तुम्ही जावा, तुमका उशीर होता ना. चला आबा. परत माती खाल्लं असते मी तर त्या पेटीत काय हा ता माहित नाही. जे अण्णा म्हणाले होते घबाड, पण घबाड म्हणजे नक्की काय? हा आता देवाकच ठाऊक. माहेरी जाती असं सांगून गेली. होय, सगळीकडे शोधला, काही पत्त्या नाही हो. तिचं असं बाहेर जाणं वगैरे? वाड्यावर कामाक जाय होता आणि त्या पाटणकर साहेबांकडे पण आधीमध्ये कामाक जाय होता. त्यांच्याकडे चौकशी केली? नाही, थंय गेलेलाच नाही. बर, मग तुम्हाला कोणावर संशय? नाही, कोणावर पण नाही. घरात काही वाद? आता छोटे मोठे वाद खायला असतं तो साहेब, पण सासू सुनेचा चांगला पटायचा. शोभा आमची सून, पण
चिडवासारखाच झाला होता आता. काशी गेल्यानंतर त्यालाच सांभाळल्या आमका. काय वया काय लोक होतं बघायचा. कधी मला तक्रार केल्याच नाही पोरात. मी ते काय दिला ना त्याचं संसार धड सुखाचं झालं, पण त्याच्याबद्दल पण कधी बोलला नाही त्या पोर. लय गुणाचा हो शोभा. साहेबांनो काय हो करा, पण माझ्या शोभा शोधून काढा आणि आमच्या घराकडे आणा ते कपोर. झालं तरी मी पाया पडते तुमच्या साहेब, पाया पडते. पाटणकर बाईनू, हो पाटणकर बाईनू. सोंट्या, तू केव्हा आलास? यो काय आताच येते. चहा घेऊन आलायस की घेणार आहेस? आता तुम्ही देशाल तर नाही कशा म्हणेन ना. आणते, तयारच आहे. होय. द्या. अरे खाली कुठे बसतोयस? इथे वर बस ना. नाही नको रावण दे सरच ठीक आहे सर. अरे वर बस, नाहीतर बस. हे घे चहा. सोंट्या, मी विचारलेल्या प्रश्नाचं खरं उत्तर देशील? तुमच्याशी मी कधी काय खोटा बोलताय काय? ते तर आहे, पण आताही तू खरंच बोलशील अशी अपेक्षा करते. मला सांग, अण्णा जसं इथे येतात तसं अजून कुठे कुठे जातात? काय? अण्णा नायकांना अजून अशी बरीच घरं असतील ना? पाटणकर बाई काय काय बोलताच काय तुम्ही हो? अण्णा फक्त हैसरच येतो तो. बाकी खै 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 नाही जात. आधी होता था सगळा. आधीचं काय? म्हणजे भिवरी म्हणान होती, पण ती वारली. हा मग कुठे? मग असा काय नाही हो, कधीतरी गेले तरच जातात. हा. तरच कुठे जातात? सोंट्या, तुला माझी शपथ आहे. वाळाकडे ह्या घरा असा सर कधीतरी जातात आणि रस्त्याकडे जातात. कधीतरीच म्हणजे आठवड्यातून 2दा. हा. अजून अजून 1-2 ठिकाणं, पण हैसर जशी येतात ना तसे नाही जात होत हैसर. तुमच्यावर प्रेम असा त्यांचा. हा. हैसर जसा देतात ना तसा थैसर नाही देत. हा होय. म्हणजे जातात. काय माती खाऊन बसले मी त्या ट्रंकेच्या नादात. काय? हो, त्या ट्रंकेत काय असा ह्या कळूसाठी मी हा सगळा सांगितलंय तुमका. ट्रंक. शांत हो आबा, शांत हो. रडू नको, शांत हो. साहेब फार हळवा आहे आबा, अगदी बायकोच्या विरुद्ध. म्हणूनच काळजी वाटते बिचाराची. बरं ठीक आहे, आम्ही आमच्या परीने प्रयत्न करून लवकरात लवकर शोभाला तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करू. लय उपकार होते हो साहेब तुमचे, लय उपकार होते. शांत हो आबा, शांत हो. काय होता त्या ट्रंकेत? हा, जी ट्रंक तू डोक्यावर उचलून घेऊन गेलास ती? होय. ज्या ट्रंकला तुझे हात लागले ती ट्रंक? होय. हो होय. खूप वजन होतं का रे ट्रंकचं? होय हो. पण काय काय होता काय त्या ट्रंकेत? हा, कान इकडे.